नमस्कार मित्रांनो, रेबल स्टार फार्ममध्ये तुमचं स्वागत आहे। तर बघू शकता मस्तपैकी आपल्या शेळ्या बसलेल्या आहेत, कारण आता सकाळपासून दसऱ्यात घास 4G बुलेट नेपियर खाल्लेले आहेत आणि गेले 2 दिवस झाला आता शेळ्या काय आपण बाहेर सोडलेले नाही, कारण सावकाश आता शेळ्या पण दिसत करायच्यात आपल्याला। आता तसं आपली होंडा शेळी थोडंसं म्हणजे त्रास देते सध्या, कारण तिला आणि 4G बुलेट खायची सवय आणि बाकीच्या शेळ्या काय खात आहे, पण ही जी शेळी आहे ती थोडंसं खात नाही, पण तरी सुद्धा खाते थोडं। सवय लागेल सावकाश कोणती गोष्ट अशा अचानक होत नसते। त्याच्यामुळं का आता आज किंवा उद्या अजून 1 घंटावर सोडायचं, मग नंतर आणि 2-3 दिवस गॅप द्यायचा, मग लगट आणि 2 दिवस सोडायचं, मग 10 दिवस बंद करायचं, असं करत सावकाश आता आपण सर्व शेळ्या बंदिस्त करणार आहोत। आजचा व्हिडिओ असाच आहे, तुम्ही थंबनेलमध्ये सुद्धा बघितलेला असेल की आता आपल्याला शेळीपालनातला प्रत्येक मुद्द्याचा आता विचार करायचा। प्रत्येक मुद्दा म्हणजे आपल्याला घ्यायच्या व्हिडिओमध्ये आणि त्याचं काहीतरी माहिती तुम्हाला भेटणार आहे। प्रत्येक मुद्द्याची किंवा संपूर्ण शेळीपालनाचं एका वेळेचं जे चक्र जे आपण म्हणत असतो, किंवा आता बघा शेळीपालनाची म्हणजे शेळीची सुरुवात होत असते, किंवा ती शेळीची एका वेळेचा चक्राची जी सुरुवात होत असते ती होते शेळी माझावर येण्यापासून। मग शेळी माझावर येण्याचे लक्षणं काय असतात ही पहिली गोष्ट आहे, कारण कसं बऱ्याच जणांना माहिती नसते की शेळी माझावर आलेली, आमचे जनावर मुक्या माझाचा आहे, कारण की आम्हाला कळतच नाही, आमच्यापाशी बोकड नाही, मग माझावर आलेली शेळी ओळखावी कशी, ह्या गोष्टी असतात। कारण कसं आहे, आता 3, 4, 5, 10 शेळ्या असल्या, समजा 5 शेळ्या असल्या, मग कसं आहे उगं ते 20-25 हजारचं मोठं बोकड ठेवा, मग त्या बोकडाला सेपरेट खुराक द्या, त्याचं वेगळं, मग ते बोकड शेळ्यांना मार, गाभण शेळ्या येतात त्याला मार, कारण कसं आहे शेळ्या थोड्या असल्यामुळे बोकड थोडा आगाऊपणा करत असतो, त्याच्यामुळे तुम्हाला ओळखता पण आले पाहिजे की आपली शेळी माझावर आलेली आहे। ही पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा काय, किती महिन्याचा बोकड शेळी लागवड करण्यासाठी चालतो, किंवा कोणत्या राशीच्या शेळीला कोणता बोकड चालतो, ही गोष्ट। अजून दुसरी गोष्ट म्हणजे काय, समजा आता गाभण शेळी ओळखावी कशी, असं थोडीच आहे की बोकड लागला म्हणजे कन्फर्म शेळी गाभणच धरायची का आपण, अजिबात नाही। फक्त डेट आपण नोट करून ठेवू शकतो। आणि दुसरी गोष्ट म्हणजे गाभण शेळी ओळखता आली पाहिजे। समजा 2 महिन्याची शेळी आहे, मग ती कशी ओळखायची, बाबा आता कन्फर्म गाभण शेळी आहे ही तुम्हाला ओळखता आली पाहिजे, ते सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचं आहे। आणि एक दुसरी गोष्ट म्हणजे काय, आता शेळी गाभण कन्फर्म आहे, 3रा महिना पूर्ण, 4था महिना पूर्ण आणि 5व्या महिन्यातली 20 दिवस आपण त्याला कोणता खुराक द्यायचा, कोणतं कॅल्शियम, कोणतं मल्टीव्हिटॅमिन, काय शार्कोफेरॉल्वेट असो, लिव्हर टॉनिक, त्याची डिवर्मिंग, ह्या सर्व गोष्टी कशा करायच्या, एकंदरीत सांगायचं गाभण काळातील शेळींची काळजी कशी घ्यायची, गाभण काळामध्ये शेळीचं कसं संगोपन करायचं, हा संपूर्ण एक व्हिडिओ येणार आहे तुम्हाला। अजून एक गोष्ट म्हणजे काय, शेळी वेण्याच्या अगोदर का बंद करायचा खुराक वगैरे, काय कारण काय त्याच्या मागचं, किंवा शेळी वेल्याच्या नंतर बऱ्याच ठिकाणी काय होतंय म्हणजे हलगर्जीपणा होत असतो की शेळी वेल्याच्या नंतर व्यवस्थित आपण त्याची काळजीच घेत नाही, किंवा पिल्लं तरी मरतात, किंवा शेळी वेते वेळेस किंवा शेळी वेल्याच्या नंतर पिल्लं चांगले सदृढ टणटण जबरदस्त चांगले तेज कांतीदार पिल्ले कसे आपल्या फार्ममध्ये जन्माला येतील, जेणेकरून ते आपण जे पुढं त्यांना म्हणजे कॅल्शियम वगैरे देणार आहोत, किंवा बऱ्याच काही गोष्टी जे करणार आहोत, संगोपन जे करणार आहोत, ते जेणेकरून त्याच्या अंगाला लागलं वगैरे पाहिजे। नंतर असं होऊ नये की म्हणजे बऱ्याच ठिकाणी काय होतं, एकदम मरतुकडं पिल्लू आणि त्याला उगा औषध ओरडोस करून ते पिल्लू मेलं, असं पण बऱ्याच फार्मवरती होत असते। मग ते शेळीची डिलिव्हरी कशी करावी, शेळी वेल्यानंतरची काळजी कशी घ्यावी, किंवा ते पिल्लाला आता बऱ्याच ठिकाणी काय होते, सर्व गोष्टी माहिती होतात, पण कसं आहे आपण मनातूनच म्हणजे समजा 10 पिल्ले जर झाले तर आपण डोक्यामध्ये विचार करतो की 2 पिल्ले सोडा, 8 पिल्ले धरा, मग 8 पिल्ले जर धरले त्याच्यामधले जर 2 मेले तर 6 पिल्ले उरतात, अशा पण गोष्टी होत असतात। म्हणून हे सुद्धा मानसिकता बदलणं गरजेचं आहे शेळीपालनामध्ये, ही गोष्ट अगोदर लक्षात घ्या, जेणेकरून आपल्या फार्मवरील पिल्लांची मृत्यू कशी थांबते, हा पण एक मुद्दा घ्यायचा आपल्याला, हे पण लक्षात घ्या। कारण कसं आहे, आता ग्राय पावडर का पाजायचं त्या पिल्लाला, B1 ड्रॉप असो, किंवा A to Z सिरप असो, किंवा आणि मोहरीचं तेल असो, ह्या गोष्टी कशा वापरायच्या, किती दिवसापर्यंत द्यायच्या, त्याची डिवर्मिंग कधी करायची, किंवा शेळी वेल्याच्या नंतर त्याची डिवर्मिंग कधी करायची शेळीची, किंवा शेळी वेल्याच्या नंतर किती दिवसांना पहिला मास दाखवत असते, कितव्या मासाला आपण शेळी लागवड करत असतो, किंवा बंदिस्त शेळीपालनामध्ये 1 वर्ष किती महिन्याचा असतो, हे पण तुम्हाला माहिती असायला पाहिजे। आणि एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट, कमीत कमी 6 महिन्यामध्ये कमीत कमी 30 किलो तरी आपल्या बोकडांचं वजन भरते का, जर भरत नसेल तर का भरत नसेल, किंवा भरत असेल तर म्हणजे भरत असेल तर चांगलीच आहे, किंवा जर भरत नसेल तर कशामुळे भरत नसेल, किंवा भरण्यासाठी आपण काय करू शकतो। आता 6 महिन्यामध्ये 30, 40, 45, 50 किलो वजन भरण्यासाठी आपण आपल्या फार्ममध्ये आपलं पिल्लाचं संगोपन कसं करू शकतो, जेणेकरून आपल्याला नफा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये भेटला पाहिजे। कारण बऱ्याच ठिकाणी म्हणत असतात की बाबा एक शेळी आपल्याला 30,000 उत्पन्न देत असते वर्षाकाठी, मग ते खरंच देऊ शकते का तेवढी शेळी उत्पन्न,
ना, का उगा युट्यूबवरती फक्त वाचलेलं आहे की आमची शेळी एका वर्षाखाली 40,000 रुपये उत्पन्न देते. खरंच 4 पिल्लात 40,000 रुपये तिच्या अकाउंटला आलेत का, किंवा आपण म्हणजे म्हणत असतो की बाबा खरंच त्यानं कमवलेत का, किंवा खर्च काय होत असतो, ह्या सर्व गोष्टी आता आपल्याला जाणून घ्यायचे आहेत. आपल्या संपूर्ण शेळीपालन हा एक म्हणजे इथून पुढचे जे व्हिडिओ आहेत, आता तुम्ही कोपऱ्यात बघितलं असेल भाग 1, माझा प्रत्येक भाग आता प्रत्येक मुद्दा आपण जेवढे काही जे प्रश्न तुम्हाला सांगितलेले आहेत तो प्रत्येक मुद्द्यावरती आता एक सेपरेट व्हिडिओ येणार आहे, जेणेकरून कसं आहे पिल्लांचं संगोपन असो, पहिल्यांचं पहिल्या 2 महिन्यामध्ये काय संगोपन करायचं, पिल्लू खुराकावर घेताना काय करावं लागत असते, पिल्लाचं म्हणजे कसं आता बोकडांसाठी आपण चांगलं वेट गेनसाठी कोणता खुराक हे करू शकतो, पाटींना आपण किती दिवसापर्यंत खुराक देऊ शकतो, किंवा पाट लागवड करण्यासाठी किती दिवस थांबावं लागत असते आपल्याला. कारण बऱ्याच ठिकाणी काय होतं, आता मागच्या वेळेस आपली 3.5 महिन्याची पाट गाप गेली होती, सर्वांना माहिती आहे, ती वेली नंतर अजून एक पाट दिली, तर त्याच्यामुळे काय अडचणी होतात का, ह्या सर्व गोष्टी जाणून घ्यायच्यात आपल्याला. किंवा आता बघा इनब्रीडिंगमुळे काय प्रॉब्लेम होत असतो का, जेणेकरून आणि एक मुख्य गोष्ट म्हणजे काय प्रथम उपचार, जेणेकरून आपल्या फार्मवरून मरतूक झालीच नाही पाहिजे. म्हणजे मला म्हणायचं काय, डॉक्टर कमीत कमी आले पाहिजे. कारण तुम्हाला सांगतो, एक वेळ जर डॉक्टर आले 500,000 रुपये फुकट सोडायला लागत असतात तुम्हाला, मग तसं तुमच्या फार्मवरती होऊ नये. जेणेकरून प्रथमोपचार आणि दुसरी गोष्ट म्हणजे गावरान तोडगे तुम्हाला माहिती पाहिजे शेळीपालनामध्ये. गावरान तोडग्याशिवाय शेळीपालन थोडंसं अवघड आहे बरं का, लक्षात असू द्या. कारण कसं आहे, थोडीशी खर्चिक बाब असते आपल्याला, म्हणजे तेवढं पण शेळीपालनाचा नफा आणि त्यानुसार आपला खर्च असायला पाहिजे, मला असं वाटतंय. कारण उगाच म्हणजे भलतंच काहीतरी नवीन मार्ग लागू नये शेळीपालनाला. म्हणून संपूर्ण शेळीपालन आता आपल्याला शिकायचं आहे आता इथून पुढच्या व्हिडिओमध्ये. त्याच्यामुळे तुम्ही रेबल स्टार फार्मला सबस्क्राईब करून घ्या. दुसरी गोष्ट म्हणजे आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, आता एक शेळी आहे, आता ही शेळी वेली मग मागच्या बाजूला तुम्ही जर स्वच्छता जर नाही केली, कारण आता शेळी वेल्याच्या नंतर 10, 15, 20 दिवस आता शेळ्या मागच्या बाजून घाण टाकणार, मग जर व्यवस्थित कोमट पाण्याने जर धुवून जर नाही घेतलं, तिथं टॉपिकचा स्प्रे नाही मारला, तिथं समजा आता घाण म्हणल्याच्या माशी बसली, आता हिरवी माशी बसली, एका दिवसात आळ्या वगैरे पडणार, एका दिवसात टप्पूच्या टप्पू आळी तयार होत असते. मग ते तसं न होऊ नये, किंवा झाल्याच्या नंतर आपण काय उपाय करू शकतो, किंवा जखम झाली शेळीला, किंवा अत्यंत महत्त्वाचे म्हणजे गोचिडवा पिसवा, किंवा आपण आपल्या बंदिस्त शेळीपालन फार्ममध्ये कोणते चांगले न्यूट्रिशन युक्त जबरदस्त असे चारे वापरू शकतो, किंवा कमीत कमी चाऱ्यावरती आपण शेळ्यांचं संगोपन चांगल्या प्रकारे कसं करू शकतो. कारण आतापर्यंत मला माहिती आहे की बरेच फार्मवाले नुसत्या कडब्यावरती, तुरीच्या गोळीवरती, 4G बुलेट नेपेवरती, एका वैरणीवर 2 वैरणीवर, जास्तीत जास्त 3 वैरणीवर सोबत खुराकाची जोड लावून शेळीपालन करतात. पण आपण काय होतंय 10, 12 प्रकारचे चारा लावतो आपण, ही 10 गुंठे, ती 10 गुंठे, ती 10 गुंठे सर्व गोष्टी, तरी आपल्या शेळ्या खराब होत असतात. मग असं का होत असतं, किंवा आपण काय केलं पाहिजे, काय नियोजन असलं पाहिजे आपल्या फार्मवरती, गोठा निर्जंतुकीकरण असो, ह्या सर्व गोष्टी जाणून घ्यायच्यात आपल्याला. किंवा कासेचे आजार, समजा आता एका शेळीच्या सडामधून पाणीच येतंय, एकाच्या दुधामध्ये लालसर दूध येतंय, मग आता तिथं काय आपण ट्रीटमेंट करू शकतो, ह्या सर्व गोष्टी आपल्याला जाणून घ्यायची आहेत. पिल्लांचे आजार असतात, पिल्लांचे आजार म्हणजे काय, पिल्लू दूधच पित नाही, रुंगून एका जागेत उभ्याच राहत असते, मग त्याची डिवर्मिंग करण्याची गरज आहे का नाही, पिल्लांची बुळकांडी असो, ह्या सर्व गोष्टी जाणून घेणार. एक सुद्धा आता मुद्दा आपण सोडायचा नाही की शेळीपालनामध्ये, जेणेकरून की तुम्हाला असं वाटेल की आता हे प्रश्न राहिला माझा. फक्त एवढंच सांगायचं मला की आता जर सबस्क्राईब जर करून घेतलो तर आता उद्याचा मुद्दा काय असणार आहे आपला, की बाबा आता उद्या काय असणार आहे, शेळी माझ्यावर आल्याची लक्षणं आणि कोणता बोकड लागवड केला पाहिजे, हा पहिला मुद्दा, पहिला व्हिडिओ येणार आहे. आता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला इथून पुढचे व्हिडिओ माझ्यासोबतच म्हणजे टॉपिक टू टॉपिक चालत राहा, जेणेकरून तुम्हाला पूर्ण एका वेळेचं चक्र संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेप लक्षात येईल. तर अधूनमधून जर तुम्ही व्हिडिओ बघितले तर मग ते इकडून ऐकून इकडून सोडल्यासारखं होतं. त्याच्यामुळे मी या व्हिडिओमधून एवढंच सांगतो की संपूर्ण शेळीपालनात आपल्याला शिकून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे रेबल स्टार फार्मला सबस्क्राईब करून घ्या. कारण कसं आता बघा ऊन वगैरे कसं जबरदस्त आहे, कारण पावसाळ्यामध्ये उन्हाळ्यात बेकार लागत असते, कारण खास्ताचं वगैरे ऊन म्हणत असतो ना, सध्या नाही पण इथून पुढं पण असते, सध्या तर आहे पावसाचं ऊन, तो विषय वेगळा बघा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मेडिसिन बॉक्स किती महत्वाचा आपल्या फार्मवरती बघू शकता. आता मेडिसिन बॉक्स किती महत्वाचा आहे, कोणतं औषध कोणत्या ह्याच्यासाठी, प्रत्येक म्हणजे तुम्हाला सांगतो एकही मुद्दा, जेणेकरून तुम्ही सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा की आता येणाऱ्या व्हिडिओमध्ये कोणते मुद्दे मी ॲड केलं पाहिजे, हे सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा. कारण माझा उद्देश एवढाच आहे की आता संपूर्ण शेळीपालनातील प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती आलाच पाहिजे. पूर्ण शेळी लागवड होण्यापासून ते पूर्ण पिल्लाचं संगोपन, पर शेळी लागवड होणे, विक्री व्यवस्थापन सुद्धा, किती रुपयानं आपला बोकड फार्ममधून वरून विक्री करावा, किंवा खाटे वगैरे असतील तर कसा विक्री केला पाहिजे, या सर्व गोष्टी जाणून घ्यायच्यात मित्रांनो. कारण बघा खूप मेहनत करून व्हिडिओ बनवतोय मी, लवकरात लवकर आपल्याला 5,000 सबस्क्रायबर कंप्लीट करायचे. तर बघू शकता, तर रेबल स्टार फार्मला सबस्क्राईब करून घ्या. आणि तुमचे पुढचे व्हिडिओ आहेत ते अत्यंत महत्त्वाचे व्हिडिओ येणार आहेत. आणि तर ठीक आहे,
सांगायचा एवढाच उद्देश आम्हाला की मला व्हिडिओ बनवा वाटला की फक्त तुम्हाला सांगायचं होतं की इथून येणारे पुढचे व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचे आहेत. कमीत कमी 10 व्हिडिओ आणायचे आहेत आपल्याला. 10 व्हिडिओमध्ये प्रत्येक शेळी पालनातील अत्यंत महत्त्वाचे 10 मुद्दे आपल्याला घ्यायचे. त्यासाठी रेबल स्टार फार्मला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करत चला. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थांबू इथंच. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.